केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या बजेट सादर करतील। त्यामुळे समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांना या बजेटकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत पाहूयात। सुरुवातीचे 5 ते 10 वर्ष स्ट्रगलिंग पिरियड असतो। त्यामुळे कसं वकील होतात, त्यानंतर नवीन लग्न वगैरे होतं, परत नवीन करिअर सुरू केलेलं असतं। त्यावेळेस सिक्युरिटी नावाचा प्रकार नसतो। आता कसं आहे की चांगला इन्शुरन्स वगैरे कमी याच्यात भेटला वकिलांसाठी वगैरे खास करून म्हटलं तर मग असे सिक्युरिटी जर असेल तर चांगली मुलं याच्यात टिकून राहू शकतात। जर टिकून राहण्यासाठी जर म्हणजे सिक्युरिटीत नसेल तर चांगली मुलं म्हणजे चांगले वकील म्हणून इथे येऊ शकत नाहीत किंवा राहू शकत नाहीत। आता कर मर्यादाची लिमिट वाढवून पाहिजे की सरासरी तुम्ही बी पाहतात की अगोदर 2 वर्ष 5 वर्ष अगोदर आपण जे व्हेकल घेतो, जे गाडी घेतो, त्याची 5 वर्षामध्ये किती किंमत वाढलेली आहे। तुमची जे गव्हर्नमेंटची जी आम्ही सेवा घेतो, टोल टॅक्सच्या रूपाने बघा, सर्वात जास्त मोबाईलचे तुम्ही आता रेव्हेन्यू बघा किती जास्त होऊ लागलेले आहेत, त्याच्या जीबी भरायचे। प्रत्येक बाबीमध्ये शासन रेव्हेन्यू जास्त घेऊ लागली आम व्यापारी नागरिकापासून, तर ते हिशोबाने आम्हाला कर मर्यादामध्ये चांगला मोठा आम्हाला दिलासा आता मिळाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।